नियमाचं पालन कराल तेवढं तुम्हाला मैदानामध्ये खेळासाठी मजा येईल. दोन्ही संघाचे 12वे खेळाडू आमच्यासोबत जॉईन झालेत. सकाळचं सत्र हळूहळू प्रेक्षकांची गर्दी देखील आम्हाला बघायला मिळेल. 10 वाजून 58 मिनिटं झालेत. ऑलमोस्ट आता 11 वाजता आहेत. मैदानामध्ये आमचं ऑफिशियल अंपायर्स दाखल झाले. संतोषजी चौधरी आणि सुनीलजी तांडेल हे दोन्ही आमचे ऑफिशियल अंपायर्स मैदानामध्ये दाखल झालेत. 5 षटकांची लढत राहील. लक्षात घ्या, पहिल्या फेरीतील सर्व सामने लॉर्ड्स मध्ये थोडं ऍडजस्टमेंट आहे, परंतु दुसऱ्या फेरीमध्ये जे विनर वर्सेस विनर लढत होईल ती लॉर्ड्स नुसारच होईल, हे लक्षात घ्या. रन आलेत. सुरुवातीच्या 2 बॉलमध्ये 5 रन आले होते. पहिलं षटक P1 पॉवर प्लेचं पहिलं षटक संपलं आणि रन फलकावर धावा आले त्या टोटल बिनबाद 11. फिल्डिंग करणाऱ्या टीमनं त्याच्यात लक्षात घ्या, कारण जेव्हा रिदम नुसार सामने चालतात तेव्हा ज्या ऑनलाईन प्रेक्षक वर्ग जोडलेला असतो, मैदानामध्ये जे प्रेक्षक आलेले असतात त्यांना सामना पाहणं आवडतं, इंटरेस्टिंग वाटतं. गोलंदाजीसाठी द्वितीय षटकामध्ये गोलंदाज झालाय 7 फटके या टीमचा एक अष्टपैलू खेळाडू. 7 फटके सज्ज झाला बॉलिंग मार्कवर. हे दुसरं पॉवर प्ले मैदानामध्ये फेकले जाणारे राईट आर्म राऊंड द विकेटने गोलंदाजी करणं हा खेळाडू नेहमी पसंत करतो. असा 7 आलाय. आकाश स्ट्रायक एंडकडे येतील, ज्याला एक चौकार लगत असताना एक सिंगल 2 बॉलमध्ये 5 धावा आपल्या टीमसाठी केलेत. लेट कटचा प्रयत्न, चांगला फटका, बॉल चालला थर्ड मॅनला वेगानं. आउटफील्ड खूप फास्ट आहे, बॉल निघून चाललाय सीमा पार चौकार. पहिल्याच बॉलवर चौकार ठरल्याप्रमाणे मागील षटकामध्ये देखील सुरुवात आकाश पाटीलने चौकारानेच केली होती. पाठीमागे खेळा, फटका चांगला आहे, गॅप निवडली आहे, बॉल चाललाय अगदी लॉंग लेग कडे, रन मिळतील याही बॉलवर 4 चौकार. पडलाय चौकाराने डील करते. आतापर्यंत त्याच्या बॅटमधून आलेला 3रा चौकार होता. रणफलक जाऊन पोहोचलाय. टोटल 19 धावांवर पहिल्या 2 चेंडूंचा खेळ संपलाय. द्वितीय षटक मैदानामध्ये सुरू, म्हणजे एकंदरीत 8 चेंडूंचा खेळ संपलाय. 30 चेंडूंची पहिली इनिंग राहील. या मैदानावर बॅटिंग करणं प्रत्येक फलंदाजाला आवडतं. गोलंदाज तयार झाले 7. चांगला बॉल बघायला मिळाला. थोडस वाईड लाईन ज्याला फुलर लेंथ होता. एकच रन या बॉलवर परिपूर्ण केले जाईल. दूरवरून थ्रो येईल. सिंगल वर संतुष्ट व्हावं लागेल. सुनीतचा नेहमी प्रयत्न असतो, नेहमी मैदानामध्ये त्याला थोडीशी संधी मिळाली तरी लगेच सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करणं त्याला आवडतं. परंतु चांगला 7चे कमबॅक बघायला मिळाले. सुरुवातीचे पहिले 2 बॉल 2 चौकार. एक धाडसी आणि साहसी खेळाडू 7 फटके. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. रन फलकावर धावा लागले 20-0. थोडस सुनीत आज तास रिदम सापडलं नाही, बॉडी बॅलन्स होत नाहीये, बॅट अँड बॉल मध्ये चांगलं कॉन्टॅक्ट होत नाही. ज्या सुनीतचा एक मोठ्या अगदी त्याची ओळख आहे, बॅटचा स्पीड हा फार गतीला असतो. तो सध्या थोडस मला वाटतं वॉर्मअपची कमी, परंतु आता मैदानामध्ये आक्रमण करण्यासाठी सज्ज जरूर असेल. 7चे कमबॅक हे बघायला मिळाले. पहिले 2 चेंडू गुणी 2 चौकार आले, त्यानंतर सिंगल आणि आता डॉट. परिवर्तन करत असताना टो एंड वर हा चेंडू लागला. बॅटच्या अगदी जो टो एंड आहे तिथे हा चेंडू लागला. टॉप बॉलची इथेही सांगता होत असताना थोडस सुनीत नाराज करतायत. आतापर्यंत सुनीतची खेळी बघितली, 6 चेंडूंचा त्यांनी सामना केला, ज्यामधील 5 चेंडू डॉट आहेत, 1 षटकार आलाय. त्यामुळे प्रत्येक बॉलवर बिगिट करण्यापेक्षा चांगल्या बॉलवर सिंगल डबलच्या शोधामध्ये त्याला राहावं लागेल. 7ने का अप्रतिम कमबॅक केलाय. आक्रमण करायचं होतं या बॉलवर. आडव्या बॅटने खेळाय. चेंडू चाललाय शॉर्ट मिड विकेटला.
एक रन या बॉलवर पूर्ण केली जाईल, सिंगल मिळेल. हे षटक देखील पाहता पाहता एंड झालं, वेगवान राहिलं. दुसऱ्या षटकाचा खेळ संपलाय आणि रन फलकावर धावा लागले त्या बिनबाद 21. जय भोलेनाथ गावदेवी क्रिकेट संघ पिसारवे यांच्या माध्यमातून सगळ्यात मोठी स्पर्धा श्रद्धांजली चषक 2025 रजनी स्पर्धा अर्थात प्रकाश ज्योतातील नाईट क्रिकेट स्पर्धा स्वर्गीय निरावंती संतोष म्हात्रे माजी सरपंच यांच्या स्मरणार्थ त्या स्पर्धेच्या आयोजन करण्यात आले. 10 ते 16 फेब्रुवारी आणि स्पर्धेचं प्रथम क्रमांकाचं प्राइस राहील 2 लाख रुपये आणि त्यासोबत मालिका वीरासाठी 4 व्हीलर तिथे बघायला मिळेल. चला लक्षात घ्या, दुसरा सामना असेल वाकडी विपक्ष खानाव. लॉट्स मध्ये थोडंसं ऍडजस्ट केलंय आपण, परंतु नंतर सिरियल नुसारच सामने होतील. जो चौथा सामना होता तो आता आपण दुसरा खेळवणार आहोत यानंतर. त्यामुळे दोन्ही टीमचे कॅप्टन काही खेळाडू आपण आला असाल तर प्लीज नाणेफेकीच्या कॉलसाठी संपर्क करा. कोणता तयार झालाय? अंकित फडके आले, बॉल हवेमध्ये उंच फ्लाय करतो, मुक्त संचार करतो, दूर ओढून यायचा. ओ काय ग्रेट कॅच, कॅच ऑफ द टुर्नामेंट म्हणायला हरकत नाही. रनिंग कॅच राहिली, फलंदाज बाद. धन्यवाद डीजे. पद्धतीनं कारण जवळपास बाउंड्री लाईन वरून सर्कलच्या रिंगणापर्यंत जे जवळपास 20 मीटरचं अंतर आहे ते त्यांनी कव्हर केलं आणि हा झेल तिथे कॅरी केलाय. काय प्रतिम हा झेल राहिलाय. प्रदीप पाटील, सुनीतच्या खेळीचा अंत झाला. पहिला धक्का आज सुनीतनं थोडस नाराज केलं. ज्या बॅटिंग साठी तो ओळखला जातो ती बॅटिंग झाली नाही. आक्रमण केला, बॉल चालला डीप स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक आहेत बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये. 1 रन इथे पूर्ण केली जाईल. चांगली गोलंदाजी होते. सुरुवातीच्या मोमेंट मध्ये आपण बघितलं आक्रमण झाले, परंतु सध्या सामना कसा तुल्यबल्य अगदी लढत सुरू आहे. एकंदरीत 3 षटक संपले, रन फलकावर धावा आहेत 22. तिसरं षटक सुरू आहे, माफ करा, 22 धावा फलकावर लागलेत. 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत. अनिकेत फडके गोलंदाजी मार्कवर आलाय. पहिल्या षटकामध्ये दीपकने गोलंदाजी केली 11 धावा. दुसऱ्या षटकामध्ये 7 ने केल्या, दिल्या 10 धावा. क्लीन बॉल, यू मिस आय विल डेफिनेटली हिट, फलंदाज बाद. दिलबाद झाले सुनीत पाटील आणि आता येत्या क्षणी जसे एक सिंगल बनले तदनंतर आता फलंदाज आकाश पाटील मैदानातून बाहेर झाले. फलंदाज सूरज पाटील आणि आता नवीन खेळाडू मैदानात आले सायकडेंकडे.
आदिनाथ पाटील त्यालाही परतावं लागेल. काय स्ट्रेन दाखवलाय गोलंदाजीचा गोलंदाज अनिकेतनं. लगातार 2 चेंडू आणि 2 क्लीन बॉल. होते सध्याचा दृष्टिकोन मैदानात बघितला गोलंदाजीचा सुरुवात खरं तर षटकाराने झाली होती. असं वाटलं होतं की ही लढत आणि पहिले इनिंग फलंदाज आपल्या नावावर करते, परंतु हेच क्रिकेट आहे. अफलातून गोलंदाजी सुती करावी तेवढी कमी आहे, कारण संपूर्ण या धावा कंट्रोल मध्ये सध्या गोलंदाजी करणारा डोंगराचा पाडा संघाच्या गोलंदाजांकडे. मागील 2 चेंडूमध्ये 2 विकेट आले. हॅट्रिक बॉल मैदानात फेकेल गोलंदाजी मार्क पुन्हा एकदा अनिकेत फडके सज्ज होत असताना लेग स्टंपच्या बाहेर बॉल पिचिंग झालाय. मुख्य पंच संतोषजी चौधरी सरांचा इशारा आला. व्हाईट बॉल अवंत रन या बॉलवर येईल. ओव्हर हॅट्रिक जरूर संपादित केले अनिकेत फडकेनं, कारण 3 सफलता या षटकामध्ये त्याला मिळाली. एकंदरीत सांघिक टोटलचा विचार केला तर आपण संघ पोहोचलाय 23 धावांवर. 3 गडी आतापर्यंत बॅटिंग करताना गमावलेत. राधाकृष्ण क्रिकेट क्लब तोंडरे संघाचा डाव बॅलन्स करणं महत्वाचं आहे. रोशन पाटील फलंदाजी करतायत मैदानामध्ये, त्यासोबत सुरेश पाटील. भरपूर दारोमदार राहील संपूर्ण संघाची या 2 खेळाडूंवर. सज्ज होत असताना राईट ऑफ राऊंड विकेटनं चांगला अँगल मिळाला अनिकेतला. सुंदर चेंडू हा देखील लाईटली अपील तिथे झाली, परंतु पंचांनी अपील फेटाळली. बॅट अँड बॉल मध्ये नो कॉन्टॅक्ट. डॉट बॉलची ते सांगता होत असताना करावं लागेल, मेहनत करावी लागेल, धावा जोडाव्या लागतील, कारण पहिल्या सत्रामध्ये आपण बॅटिंग करतोय. अपोजिशनला आपण टार्गेट देणार आहोत, त्यामुळे हे टार्गेट चांगले राहिले तर गोलंदाजांना मेहनत करण्यासाठी वाव मिळेल. अन्यथा तुम्ही जर फलंदाजी अशीच कमकुवत होत राहिली तर संघ अडचणीमध्ये जाऊ शकतो. आता झालं गेलं, विश्राम लागेल. सुरुवात नव्यानं करणं गरजेचं. आडव्या बॅटने खेळा, गॅप मध्ये फेकण्याचा विचार होता. दुसरीसाठी दोन्ही खेळाडू निघालेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा या बॉलवर. सुरुवातीपासून हे करायला पाहिजे होतं. जेव्हा सिंगल डबल तुम्ही मैदानात करतात तेव्हा तुमच्या रन सुरू राहतात, तुमच्या विकेट येण्याचे चान्सेस कमी राहतात. बॉलच्या मेरिटनुसार खेळ करायला हवा, परंतु आता प्लॅनिंग करावं लागेल फलंदाजांना, कारण गोलंदाजी चांगली राहिली आहे. पहिली 3 षटकं संपली. 3 गडी बाद 25 धावा फलकावर बॅटिंग करणारा तोंडरे संघ. अश्विन यांचं मोठे योगदान राहिले. त्यासोबत बघतो आपण आज ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये अनिकेत म्हात्रे हरिग्राम याला आज डीजे ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये बघतो आपण. सातत्यानं भ्रमंती करत असा ऑपरेटर म्हणून पंच इशारे करतायत. 4थ्या षटकाला प्रारंभ मैदानामध्ये होणार आहे. starcricket.in च्या माध्यमातून उपस्थित सर्व लाईव्ह प्रेक्षक वर्गाचं आम्ही हार्दिक स्वागत. 7 फडके वन्स अगेन. दुसरं वैयक्तिक तर सांघिक हे 4थं षटक सुरू होणार आहे. तोंडरे संघ थोडंसं अडचणीमध्ये, परंतु या अडचणीच्या विरुद्ध लढणं हा संघ जाणतो. शॉर्ट लेन खूप खराब चेंडू होता. बॉल चाललाय थर्ड मॅनला. अप्पर कट साईन बॉल पाठवलाय सीमा पलीकडे चौकार.
चौकार इथे आलाय. रन यायला पुन्हा एकदा सुरुवात झाली. 7चं स्वागत केलंय चौकारानं. मागील 2 षटकामध्ये असंच झालं होतं. दीपक फडकेच्या पहिल्या बॉलवर चौकार आला होता. 7च्या मागील ओव्हरमध्ये पहिल्या 2 बॉलमध्ये 2 चौकार आले होते आणि तेही चौकार आलाय. पुढे एकदा समोर खेळायचं होतं. लॉफ्टी ट्राय बॉल चाललाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये. 2 फिल्डर आहेत. रॉकेट थ्रो येणं गरजेचं होतं परंतु दूर भरून थ्रो करायचं. 2 रन या बॉलवर पूर्ण केले जातील. रनिंग बिटवीन द विकेट सध्या बघायला मिळते मैदानामध्ये. चांगल्या पद्धतीने या धावसंख्या पूर्णत्वाला नेण्याचा प्रयत्न या 2 खेळाडूंना पार्टनरशिप कडे पाहावं लागेल कारण आता सुरुवातीचे फक्त जवळपास 10 चेंडू आता हातामध्ये उर्वरित शिल्लक राहिलेत. रन फलक जाऊन पोहोचलाय. टोटल 31-31 धावा इतक्याही कमी नाही आहेत. बॅलन्स आहेत परंतु इथून पुढे कसं जायचं याचा प्रयत्न करावा लागेल. आक्रमण केला. बॉल चला लॉंग ऑफला हवेमध्ये फ्लाय करतोय. क्षेत्ररक्षक बॉल खाली आले. चूक तिथे करणार नाही. झेल कॅरी केला जाईल. 1 मोर विकेट डाऊन. विकेटचे पतन इथे झाले. नवीन फलंदाज आता कौस्तुभ पाटील बॅटिंग साठी आलेत. वेल फिनिशर बनावं लागेल. खूप महत्वाचा आहे सध्या टीमच्या दृष्टिकोनातून. रन फलक सद्यस्थितीमध्ये आपण बघितलं तर आमचे सन्माननीय चंद्रकांत दादा पालकर माहिती देत असताना की संघ पोहोचलाय 31 धावांवर. खूप सुंदर हस्ताक्षर आणि त्यासोबत तेवढी चांगली स्कोरिंगची भूमिका. सध्या आक्रमण करायचं तर अपील झाले. अपील तर योग्य होती परंतु ऑफस्टिकच्या बाहेर हा चेंडू लँडिंग होत होता हे पंचाने दिसलं आणि सांगतायत की लेग बाय च्या स्वरूपाने ही रन येईल. योगेश गायकर आपण मुख्य व्यासपीठाशी संपर्क करायचं. बघा अपकमिंग दोन्ही टीम दोन्ही आल्या नाहीयेत. मला वाटतं गावदी चॅम्पियन वाकडी आणि खानाव यांच्यामध्ये लढत होणार आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन नाणेफेकीच्या कॉलसाठी यायचं तुम्हाला ही विनंती. ड्राइव्ह केला. हा बॉल चालेल लॉंग ऑनला. जमिनी समांतर फटका राहील. 1 रन बनले. दुसरी साठी थोडस तो मी आयत्या वेळेवर नकार दिला. 1च रन आणि या बॉलवर मिळेल. एका धावेच्या मदतीने संघ पुढे चाललाय. रन फलक जाऊन पोहोचलाय. ऑन बोर्डवर लागले त्या 33-33. पहिल्या बॉलवर चौकार आला होता. षटकार पूर्णपणे थांबलेत. या इनिंग मध्ये 1च षटकार आला होता आणि जसा षटकारचा उल्लेख केला तसा ठोकलाय खराब बॉल. खूप सर्वसाधारण चेंडू राहिलाय 7 कडून आणि त्याच्यावर आक्रमण षटकार. खूप चांगलं सुमधुर संगीत. हरिग्राम केवायचे जागृत देवस्थान श्री वागेश्वर आणि त्यांची माहिती गाणारे हे गीत. खरं तर हे गीत आपण ऐकलं केव्हा गावचे सुप्रसिद्ध संगीतकार गीतकार सन्माननीय श्री एकनाथ माली यांच्या समुद्र आवाजातून. गोलंदाज सज्ज झाले. पहिले 4 षटके संपलेत. रन फलक जाऊन पोहोचलं. 39 धावा आतापर्यंत बनले टोटल. फिल्डिंग डिपार्टमेंट सज्ज झाले. आता शेवटचं स्लॉग ओव्हर डेथ ओव्हर बॉल तयार. पहिलाच बॉल वाईड यॉर्करला राऊंड. खरं तर ओव्हर द विकेट लेफ्ट हँडेड गोलंदाज आहेत आणि ओव्हर द विकेट गोलंदाजी करतायत. त्यांच्याकडे एक नॅचरल लेग ब्रेक आहे. गोलंदाजी मार्कवर सध्या सुरेश फडकेला आपण बघतो. डेथ ओव्हर मध्ये गोलंदाजी कशी राहील फलंदाजी कशी राहील याची चर्चा आता सुरू झाली. ज्या खेळाडूंना षटकार लागला तो नॉर्थ एंड कडे आहे परंतु इथे आक्रमणाचा प्रयत्न झाला. एज हँड टेकन. विकेट कीपरनं टिपलाय हा झेल. आणखीन एक मोठी विकेट फलंदाज बाद.
अर्धी सेना मैदानातून बाहेर झालेत. 5 खेळाडू गमावलेत बॅटिंग करत असताना सध्या तोंडरेनं. जो सूर गवसायला हवा होता फलंदाजी करत असताना एखादा फलंदाज जो मोठी इनिंग करेल याची नितांत गरज होती, परंतु भरपूर विकेट आतापर्यंत केलेत. फुलटॉस होता आलेले आक्रमण केलंय. पंचांनी सांगितलं नो बॉल बीमर चा इशारा केला लेग अंपायरला आणि नो सोबत 1 रन या बॉलवर मिळेल. त्यासोबत अपकमिंग बॉल असेल फ्री हिट, परंतु आता हा रिव्ह्यू आहे. हा रिव्ह्यू घेण्यात आलाय. थर्ड अंपायर कडे हा डिसिजन जाईल. फिल्डिंग टीम कडे जो 1 रिव्ह्यू आहे त्याचा तो वापर करतात. थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये सँडी पालकर जोडले जातील. थोड्याच वेळात योग्य निर्णय. चला आपल्याकडे बॉल ट्रॅकर नसतो, परंतु चला नो बॉल. थर्ड अंपायर कडून रिव्ह्यू अनसक्सेसफुल राहिले, त्यामुळे फिल्डिंग करणाऱ्या टीमला पुन्हा रिव्ह्यू मिळणार नाही. पंचांना आवश्यकता भासली ते घेऊ शकतात, कारण एकदा रिव्ह्यू सक्सेसफुल राहिले तर पुढे कंटिन्यू करण्यात येईल. अन्यथा जर रिव्ह्यू तुम्ही गमावला तर पुन्हा तो मिळणार नाही. लक्षात घ्या, नेक्स्ट इनिंग मध्ये मिळेल. गोलंदाज तयार झाले. फ्री आक्रमण केलं. वॉट अ शॉट. बॉल चालला लॉंग सीमा पलीकडे. हा तडका होता, हा धमाका होता. रन मिळतील 6 षटकार. आक्रमण झालंय. रन यायला सुरुवात झाली आहे. एका बाजूने सध्या किल्ला लढवतोय कौस्तुभ पाटील. याच्या अगोदर देखील त्याने 1 षटकार ठोकला होता डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये, आणि आता हा लॉंग ऑन ला ठोकलेला षटकार त्याचा बघायला मिळालाय. फ्रीटचा चांगला फायदा. पुन्हा एकदा आक्रमण. पुन्हा एकदा चेंडू चाललाय, परंतु अचानक चेंडूने बाउन्स केला. बॉल निघून जाईल सीमा पलीकडे. चौकार. चौकार आलाय. 4च्या मदतीने संघाची धावसंख्येचं टोटल अर्धशतक पूर्ण झालं. 51 धावा राधाकृष्ण क्रिकेट क्लब तोंडरे संघाच्या ऑन बोर्डवर लागले. फायटिंग टोटल बनलाय. काय एंड केलाय. आक्रमण करायचं तर स्विंग न मिस. गती सोबत स्विंग न बीट केलं. बॅट्समॅनच्या झोन मधून हा चेंडू निघून गेलाय. थोडस संशयात्मक नजरेनं बघितलं होतं पंचांकडे, परंतु पंच हे सांगत आहे ना की यस युअर रिचेबल बॉल. तुमच्या झोन मध्ये हा चेंडू होता. आणखी एक चांगला चेंडू बघायला मिळाला आहे. पुन्हा एकदा हाही बॉल बॅट्समॅनच्या झोन मधून. मागील 2 चेंडू अगदी बघायला मिळाले जे निर्धाव आले, जिथे अपेक्षा होती. खेळाचा पहिला डाव आता मैदानामध्ये संपलाय. पहिलं सत्र संपलंय आणि पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना राधाकृष्ण क्रिकेट क्लब तोंडरे संघाच्या वाट्याला पहिल्यांदा फलंदाजी आली. संघाने रन केले टोटल 5 षटकामध्ये 51 धावांचं आव्हान स्वर्गीय कुशालदादा 11 डोंगराचा पाडा या संघाला इथे दिलाय. कडे थोडं लक्ष केंद्रित करूया. पहिल्यांदा बॅटिंग केली तोंडरे टीमने. 51 रन केले 5 षटकामध्ये. आकाश पाटीलला 3 चौकार लगवत असताना 18 धावांची 14 धावांची इनिंग साकारली होती.
तदनंतर सुनीत पाटीलने वैयक्तिक 7 रन केले होत्या. सूरज पाटील आज मैदानामध्ये फक्त 7 धावा करू शकला होता. आदिनाथ पाटील जो पहिल्या चेंडूवर गोल्डन डकचा शिकार बनला, 0 बाद झाला. ऋषभ पाटीलला वैयक्तिक 3 आणि तदनंतर कौस्तुभनं संघाच्या विखुरलेला डाव सावरला. त्यामध्ये त्याने 2 षटकार 1 चौकार लगत असताना 6 चेंडूमध्ये 14 केल्या होत्या आणि राकेश पाटील नॉट आउट 1 धाव त्यांनी केली. असं 5 गडी बाद पहिल्या सत्रामध्ये 51 रन करण्यामध्ये सक्षम राहिला तोंडरे संघ. बॉलिंग अनालिसिसचा विचार केला, सेवन फडकेनं पहिले 2 षटकार हाताळले. त्याने वैयक्तिक धावा खर्च केल्या. प्रमुख 2 षटकामध्ये 24 आणि 1 सफलता त्याला मिळाली. सर्वोत्कृष्ट गोलंदाजी राहिली अनिकेत फडकेची, ज्याने 4 धावा देत असताना 3 विकेट घेतल्या. दीपक फडकेचं पॉवर प्लेचं पहिलं षटक, ज्याने 11 धावा दिल्या आणि सूरज फडकेनं अंतिम षटकामध्ये 12 धावा देत असताना 1 फलंदाजाला बाद केला. ही संपूर्ण हिस्ट्री राहिली संपूर्ण पहिल्या इनिंगची. दुसऱ्या इनिंगचा खेळ आता सुरू होणार आहे. चला, मैदानामध्ये फलंदाज जातीलच, परंतु मी विनंती करेन नाणेफेकीच्या कॉलसाठी सामना होईल खाणा विपक्ष वाकडी, दोन्ही टीमचे कॅप्टन. आम्ही विनंती करून नाणेफेकीच्या कॉलसाठी तुम्हाला लगेचच मुख्य व्यासपीठाशी संपर्क करायचा. आता वेळ घेऊ नका, इनिंग संपली आहे. दोन दिवसा अगोदर आपण राधाकृष्ण क्रिकेट तोंडे संघाचा एक खूप मोठी शृंखला जी संपन्न झाली, त्यामध्ये मोठे योगदान होते विशाल पाटील असतील आणि बालूदादा पाटील ही या टीमचे मोठे सपोर्ट सिस्टम राहिले. प्रमोददादा पाटील देखील नेहमी योगदान त्यांचं मोठे राहतं. सलामीवीर मैदानामध्ये आले. ओपनिंग ब्लास्टरच्या भूमिकेमध्ये आज ओपनर म्हणून अटॅकिंग मोड मध्ये दिसतील की सायलेंट मोड हे आता आपल्याला बघायचंय. एकंदरीत पहिलं सत्र संपलं, ज्यामध्ये 51 बनले, 52 करायचे. दुसऱ्या सत्रामध्ये सलामीवीर फलंदाज म्हणून टीम डोंगराच्या पाड्याचे मुख्य खेळाडू मैदानामध्ये आले. जयेंद्र डोंगरे आणि प्रदीप पाटील ओपनिंग ब्लास्टर्स म्हणून मैदानामध्ये आलेत आणि बॉलिंग ट्रॅकवर बघायला मिळतील प्रतीक पाटीलला. 52 धावा स्पर्धेचा महत्वाचा नियम. या धावा तुम्हाला कंपल्सरी चेस हा महत्वाचा नियम आहे, हे लक्षात घ्या. त्यामुळे आत्ताच या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं असतं. दोन्ही एंड एकाच वेळा सुटले तरच ते रन ग्राह्य धरले जाईल अथवा नाही, हे देखील तेवढंच महत्वाचं. पंचाने ग्रीन सिग्नल दिलाय. सामन्याला सुरुवात आपण करतोय. 11:31 झालीत. जवळपास पहिले सत्र संपायला 30 मिनिटं लागली. वेळेमध्ये पहिले सत्र संपलं. चला, आपण दुसऱ्या सत्राला सुरुवात करतोय. प्रतीक सज्ज झाले. समोर जयेंद्र डोंगरे खेळण्यासाठी सज्ज. 52चं आव्हान घेऊन ही जोडी मैदानामध्ये आले आणि त्याच धावा रोखण्यासाठी तेवढाच तोंडरे संघ देखील सज्ज झालाय. पुन्हा एकदा दोन्ही टीमला भरपूर शुभेच्छा. चला, खानावचे कॅप्टन आणि वाकडीचे कॅप्टन दोघे आले नाहीयेत. प्लीज विनंती तुम्हाला टॉस साठी या. बॉलर तयार. पहिला बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट ना फटका सजवलाय. फिल्डिंग चांगली झाली. शॉर्ट कव्हर पॉइंटला 1च रन या बॉलवर मिळेल. जयेंद्र पाटीलने आपला अकाउंट स्वतःच देखील आणि संघाचं एका धावाने उघडलंय. हे बॅटल चांगलं रंगताना दिसेल, कारण जेवढी सुंदर गोलंदाजी पहिल्या सत्रामध्ये केली डोंगराच्या पाड्या संघाच्या गोलंदाजांनी, तेवढीच चांगले गोलंदाजीचा अटॅक तोंडरेकडे देखील आहे. दोन्ही संघ एकामेकाला जाणतात, ओळखतात, परिचयाच्या आहेत. एकामेकाविरुद्ध अनेक वेळा समोर अगदी आमने सामने आले. त्यामुळे हे बॅटल शेवटपर्यंत रंगेल यात मात्र संशय नाही. स्लोअर बॉलचा वापर केला. इनफिल्डच्या वरून खेळ. बॉल चाललाय डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये. हा सुंदर चौकार.
प्रतीक पाटीलला आता टार्गेट केले. फलंदाज होते प्रदीप पाटील. नुकताच बॉल पुन्हा एकदा तयार. शॉर्ट लेन अँड शॉर्ट ऑन पूल सक्सेसफुल. टायमिंग आणि ताकद होती या फटक्यामध्ये. नजाकत. रन मिळतील 6. षटकार. प्रदीप पाटील सुरुवातीला संघाचा डाव आपल्या खांद्यावरील जबाबदारी घेतोय. अगदी त्याच्या जर्सी क्रमांक आपण बघितला प्रदीप पाटीलचा तर 45. रोहित शर्माने त्या स्टाईलने शॉर्ट अँड पूल केला. जेवढा चांगला शॉर्ट अँड पूल रोहित शर्मा खेळतो तेवढा सुंदर शॉर्ट अँड पूल प्रदीप पाटीलचा बघायला मिळालाय. का अप्रतिम फटका होता. धावसंख्या पुढे चालले. 3 चेंडूचा खेळ संपला. 11 धावा बोर्डवर आलेत. यावेळेस फटका एलिव्हेशन ज्याला म्हणतो आपण ते जुळला नाही. टायमिंग थोडं अवरतवट राहिलं. सचिन दादा गुंडे यांचं इथे शुभागमन. चेहऱ्यावर ते स्माइल आणि राईट हँड प्रदीप. कमबॅक केले गोलंदाज प्रदीप अगदी प्रतीक पाटील. बॉलिंग ट्रॅक वर आपण बघतो. पुन्हा एकदा आक्रमण. ओव्हर पिच बॉल. हवेमध्ये चेंडू फ्लाय करतो. उंची तर फार आहे आणि लांबी देखील तेवढीच चांगली. याही बॉलवर रन मिळतील 6. आणखीन एक उत्तुंग षटकार. तो शॉर्ट लेन शॉर्ट अँड पूल त्याच्यावर झालं आणि आता थोडस ओव्हर पिच बॉल त्याच्यावरही आक्रमण झालं. इथेही षटकार आलाय. थोडा आता संशयात्मक गोलंदाजी राहिली. स्लोअर वन केला. पिक केला बॉलला. काय अॅक्युरसी आहे फलंदाजीमध्ये. जबरदस्त फटकेबाजी. अगदी बॉलच्या मेरिट नुसार खेळ राहिलाय. पहिलं षटक संपूर्ण नावी केलं प्रदीप पाटीलला. फक्त एक चेंडू खेळला होता जयेंद्र डोंगरेने. त्यावर त्याने सिंगल केली होती आणि जसा प्रदीप पाटील सायकल एन कडे आला त्याला 5 बॉल मध्ये 20 धावा वसूल केल्या आणि पूर्ण षटक संपलंय. 21 धावा शुभारंभ झालाय. 21 धावांचा बॅटिंग करणारा डोंगराचा पाडा या संघाकडून. धन्यवाद डीजी. पहिलं षटक संपलंय. 21 धावा खर्च झालेत. महागडी राहिले हे षटक. द्वितीय षटकामध्ये आदिनाथ पाटील बॉलिंग साठी आलाय. द्वितीय षटकाला सुरुवात होते. आदिनाथ पाटील बॉलिंग ट्रॅकवर. वेगवान गोलंदाज अगदी आता सज्ज होईल. या धावा वाचवण्यासाठी भरपूर प्रयत्न करावे लागतील कारण सुरुवात चांगली झाली डोंगराच्या पाड्याकडून. पहिलाच बॉल शॉर्ट लेन चा वापर इथे करण्यात आला. पंच सांगतायत की इट इज अ वाईड बॉल. भरपूर चेंडू त्यासोबत 1 फॉर दी ओव्हर. आदिनाथ पाटील कडे भरपूर उंची आहे. उंच खोराचा गोलंदाज आहे त्यामुळे त्याला बाउन्स चांगला मिळतो नेहमी. परंतु जर शॉर्ट लेन ठेवली तर नेहमीच थोड्या अडचणी येतच असतात. एखाद्या उंच खोऱ्या गोलंदाजाला तेच झालंय. 1 फॉर दी ओव्हर हे देखील इशारा पंचांनी दिले. हा फुलटॉस बॉल होता. खरे तर बघितलं जाईल. चेक केलं जाईल. पंचाने रेफर केले थर्ड अंपायर कडे. मला वाटतं सॉफ्ट सिग्नल पंचांचा असेल. फेर डिलिव्हरी करणारा अंपायर कॉल आहे. चेक केलं जाईल. सध्या स्क्रीनवर सॅनी पालकर थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये जॉईन झाले. इट्स अ नो बॉल. लेग बायच्या स्वरूपाने रन येईल आणि 2+1 त्यामुळे अपकमिंग बॉलचं फ्री हिट. आदिनाथ थोडासा स्लोअर वन करण्यासाठी गेला. थोडासा संभ्रमात आहे परंतु करावा लागेल. करू शकतो. फटका चांगला आहे. शॉट ऑफ द डे
इनसाइड आउट बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने डीप कव्हर पॉइंटला फिल्डर आहेत रन मिळेल एक करावं लागेल भरपूर मेहनत करावी लागेल अगदी कष्टाचे घाम मैदानामध्ये अगदी पाडावे लागतील हे मॅच वाचवण्यासाठी रन रेटनं चालायचंय डोंगराच्या पाड्याला त्यापेक्षा सुंदर सध्या रन रेट त्यांनी कायम ठेवलाय रेकॉर्ड रन रेट कमी झालाय त्यामुळे पुन्हा एकदा हा चेंडू बघितला आपण बॅट्समनच्या झोन मधून हा चेंडू निघून गेला थोडस स्टेप आउट होऊन खेळायचा प्रयत्न केला होता या बॉलवर निर्धाव चेंडूची सांगता इथे होत असताना आदिनाथ पाटील गोलंदाजी करतोय सुरुवातीचे जरूर चेंडू अगदी थोडे दोन खराब आले परंतु आता मैदानामध्ये तो कमबॅक करून दाखवते गोलंदाजी शैली पेश करावी लागेल बॅक ऑफ द हँड स्विंगिंग डिलिव्हरी रिलीज ऑफ द डिलिव्हरी दरम्यान थोडस व्हॉइस जे नेहमी मोठमोठे गोलंदाज करत असतात आणि थोडस शॉटिंग तिथे झालं आणि तदनंतर रिलीज करताना हा चेंडू स्लोअरवन केला गतीनं बीट केलं यावेळेस आदिनाथ पाटील लेग ब्रेक मैदानामध्ये करताना दिसला मागील दोन चेंडू डॉट आलेत टॅपिंग क्रिकेट टॅप केल्यास अगदी बघू शकता जरी तीन चेंडू डॉट आले असले तरी थोडस प्रेशर जरूर क्रिएट झालं असेल फलंदाजावर आणि ते करण्याचं काम आदिनाथ पाटील सध्या मैदानामध्ये करतात धावसंख्येचा फलक ऑन बोर्डवर सध्या 25 वर जाऊन थांबले 52 करायचे त्या मॅच मध्ये पुन्हा एकदा चांगला चेंडू हाफ ट्रॅकर कारण आदिनाथकडे माहिती आहे की शॉर्ट लेन आता बाउन्सर टाकू शकत नाही त्यामुळे त्याने लेंथ पुढे ठेवले हाफ ट्रॅकर वारंवार यूज करतात एक चेंडू अजूनही बॅलन्स या ओव्हर मधला कारण सुरुवातीचे दोन चेंडू जेव्हामध्ये एक वाईड एक नो बॉल होता आणि जवळपास आतापर्यंत 7 चेंडू फेकलेत 8 चेंडूंचा यशोडेक राहील आदिनाथ पुन्हा एकदा तयार झालाय स्लोअर वन लोअर फुल टॉस बॅटच्या टो एंड वर चेंडू लागलाय फिल्डर चुका करतायत रिस्की रन पहिल्यांदा प्रयत्न नव्हता परंतु अंतिम लास्ट मोमेंटला रन पूर्ण केले जाईल पहिल्या 2 षटकांचा खेळ मैदानामध्ये संपलाय 12 चेंडूंमध्ये रन फलक जाऊन पोहोचलाय टोटल 26 वर खेळाचा पहिला डाव आपण बघितला 52 धावांचं आव्हान आहे या मॅच मध्ये पहिल्या 12 चेंडूंमध्ये अगदी जवळपास 26 धावा आलेत उर्वरित 18 चेंडूंमध्ये आता 26 धावांचीच गरज आहे जो प्रवास गाठायचा 52 धावांचा त्यापैकी अर्धा पल्ला 12 चेंडूंमध्ये गाठलाय आणि उर्वरित अर्धा पल्ला उर्वरित 18 चेंडूंमध्ये काढायचा आहे बघायचं आहे कशा पद्धतीने राहील गोलंदाजी अतिरिक्त चांगली गोलंदाजी केली पहिले सुरुवातीचे 2 चेंडू जरूर खराब आले परंतु तदनंतर या ओव्हरमध्ये तरी देखील त्याने फक्त 5 धावा खर्च केल्या कोणती विकेट मिळाली नाही दोन्ही खेळाडू वेल सेट आहेत मैदानामध्ये जयेंद्र डोंगरे त्यांना आतापर्यंत जवळपास 6 चेंडू खेळत आणि त्यांनी 2 धावांचे योगदान दिले प्रदीप पाटीलला देखील 6 चेंडू खेळत त्यामध्ये त्याने 21 धावांचे योगदान दिले त्यामुळे प्रदीप पाटीलची ही स्टार्टिंग इनिंग वेल स्टार्ट हा खूप चांगला राहील सुजल पाटीलला गोलंदाजीसाठी प्राचलन करण्यात आले आता यात मात्र संशय नाही की आदिनाथला अजून एक षटक फेकण्याची संधी मिळेल त्यामुळे हे षटक दोन्ही संघासाठी इंटरेस्टिंग राहील बॉल तयार झाले सुजल पाटील चा पहिला बॉल आक्रमण वेलकम स्वागत केलंय स्वॅग से करेंगे सबका स्वागत आणि बॉल चालला बाउंड्री लाईन दिशेने 6 धावांसाठी षटका काय बॅटिंग आता जयेंद्र डोंगरेने देखील आपलं थोडस अटॅकिंग मोड मध्ये तो आलाय अतिशय चांगला फटका स्क्वेअर कट
बॉल चाललाय निघून सीमारेषा पलीकडे चौकार. विनंती करेन पुन्हा एकदा वाकडी संघाचे कॅप्टन नाणेफेकीसाठी तुम्हाला संपर्क करायचा. बॉलर तयार झालाय. फुलटॉस होता टॅप केला बॉलला. खरं तर बॅच रडार मध्ये हा चेंडू आला नाहीये. अगदी समोरच्या दिशेनं ब्लॅक स्क्रीन समोर फुल केला जाईल. एकच रन या बॉलवर पूर्ण केली जाते. चांगली गती राखली. चांगली पार्टनरशिप बिल्ड झाले. या मॅच मध्ये जर परतायचा असेल तोंडरीला तरी पार्टनरशिप फोडावी लागेल. इम्पॉर्टंट राहील. डॉट बॉल आणि विकेट्स या मॅच मध्ये तोंडरी संघाला वाचवू शकतील. फलंदाजी काय अप्रतिम झाली आहे. का बॅटिंग करतायत. आणखीन एक नो बॉल आणि या चेंडूला देखील भिरकावून दिलाय सीमा पलीकडे षटकार. धावा झाले टोटल 44 धावांची भारदार पार्टनरशिप. जशी मैदानामध्ये चांगली बॅटिंग करतात मैदानातील फलंदाज प्रदीप पाटील. यंदा ओव्याच्या स्पर्धेमध्ये 6 बॉल 6 षटकार. तदनंतर कुठे बोर्बेच्या स्पर्धेमध्ये 5 बॉल 5 षटकार. त्यामुळे चांगला फॉर्म दाखवलाय प्रदीप पाटीलनं. 44 धावांपर्यंत येईल आतापर्यंत त्यांनी कामगिरी. आणखी एक स्लोअर केला. मिड विकेट मध्ये फिल्डर आहे. जेलवर यायला पाहिजे तर चूक केली. या संधी तुम्ही जी गमावताना ती एक एक संधी तुमच्यासाठी फार महत्वाची असते. नवीन काहीतरी सुरुवात करण्याची संधी असते परंतु तीही गमावली. ती येते चौकार. वाटीचे चौकार इथे आले. प्रदीप पाटीलनं कमर तोड फलंदाजी स्लोअरचा वापर केला आणि ईस्टर्नच्या पाठीमागे खूप चांगली विकेट किपिंग स्टंपिंग केलं इथे आणि फलंदाज बाद. नवीन फलंदाज आता मैदानात चाललाय. 7 फटके. बायकरमॅन खेळाडू. जबरदस्त बॅटिंग केली प्रदीप पाटीलनं. अफलातून कामगिरी. गणेश पारवे. धावा झाले टोटल 48 झालेत. आता फक्त 4 पाहिजेत विजयासाठी. सुजल पाटीलची गोलंदाजी सुरू. मैदानामध्ये अजूनही एक चेंडूचा खेळ बाकी आहे. या तिसऱ्या षटकातील आज गणेश पारवे अजून एक त्याच्या नावे तोच विक्रम केला जो खानावरच्या स्पर्धेमध्ये केला होता. लगातार 6 बॉल 6 चौकार. आज राजीव गांधीला ओपन हाफ मधून खेळत असताना तालुका वाईज आणि फिनिश केलं 7. आपल्या अंदाजाने मॅच खूप लवकर एंड झाली. जिंकलाय सामना स्वर्गीय कुशाल दादा 11 डोंगराचा पाडा या संघाने हार्दिक अभिनंदन. रिअली हार्ड लक टीम राधाकृष्ण क्रिकेट क्लब तोंडरी. नेक्स्ट टुर्नामेंट साठी शुभेच्छा तुम्हाला देऊ. आज धावांची इन्व्हेस्टमेंट इतकी जास्त झाली नाही. गोलंदाजी भरपूर सर्वसाधारण झाली त्यामुळे मॅच गमवावी लागली हरकत नाही. या मॅच मध्ये आपण देणार आहोत मॅन ऑफ द मॅच सामनावीर पुरस्कार. ज्या खेळाडूंना 31 धावांची बहारदार खेळी केली 9 चेंडूंमध्ये 31 केल्या असा खेळाडू प्रदीप पाटील करतो मॅन ऑफ द मॅच. डीजे 1 मिनिट डीजे. शुभ सन्मानाकडे बोलणार तर मी तोंडरी गावचे एक उत्कृष्ट खेळाडू आणि जेव्हा जेव्हा तोंडरी गावामध्ये स्पर्धा होतात तेव्हा संघ इन्व्हाइट करणं सगळ्यात मोठी जबाबदारी आपले खांद्यावर घेतात असे आमचे सन्माननीय प्रमोददादा पाटील यांना आम्ही विनंती करू आपण व्यासपीठावर या. तुमचा शुभ सन्मान करायचा आहे.